महाराष्ट्र विरुद्ध बडोदरा रणजी सामना। जिल्हाधिकारी माननीय जलज शर्मा यांची मैदानास भेट व पाहणी। 23 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदरा हा 4 दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे। त्या निमित्ताने नाशिकचे तरुण तडफदार जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय जलज शर्मा यांनी आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लबला भेट दिली। या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी यांनी रणजी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघाच्या ड्रेसिंग रूम व मैदानातील इतर सोयीसुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि सामन्यासाठी त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल याची त्यांनी ग्वाही दिली। त्यांचे स्वागत करून पाहणी प्रसंगी समवेत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सहसचिव चंद्रशेखर दंदणे, सेक्रेटरी समीर रखटे, पदाधिकारी बाळासाहेब मंडलिक, फैयाज गंजी फ्रॉकवाला आदी उपस्थित होते। नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लबच्या लॉनवर बसून प्रेक्षकांना आता मॅच बघता येईल। आतापर्यंत फक्त परदेशातच उपलब्ध असलेल्या या लॉनवर बसून सामना बघण्याची सोय आता नाशिककरांना देखील झाल्यामुळे रसिकांना खास टेकडावरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद लुटता येणार आहे। त्याचबरोबर दोन्ही संघासाठी अद्ययावत ड्रेसिंग रूम व उत्तम पॅव्हेलियन हॉलची सुविधा उपलब्ध आहेच। सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून त्र्यंबक रोडवरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य द्वार तसेच गेस्ट हाऊस कडील द्वाराने मैदानावर प्रवेश करता येणार आहे। पॅकिंगसाठी ईदगाह मैदानाचा वापर करता येणार आहे। 23 जानेवारी पासूनच्या नियोजित सामन्यात भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, महाराष्ट्राचा कर्णधार सलामीवीर ऋतुराज गायकवाड, बडोदरा कर्णधार अष्टपैलू कृणाल पंड्या हे नामवंत खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे। तसेच आपल्या नाशिकचा डावकुरा फिरंगीपटू व अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज सत्यजित बच्चाव हा देखील या संघात आहेच। युवा खेळाडू अर्शिन कुलकर्णी देखील यात चमूत आहे। नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन धनपाल विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी समीर रखटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व संबंधितांना गेल्या जवळपास 21 वर्षातील यापूर्वीच्या 10 रणजी ट्रॉफी सामन्याच्या दिमागदार व यशस्वी आयोजनाचा उत्तम अनुभव आहे। खेळाडूंपासून संघ व्यवस्थापकापर्यंत सर्वांनीच वेळोवेळी तसा अभिप्राय दिला आहे। यामुळेच नाशिक आणखीन एका यशस्वी रणजी ट्रॉफी सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज होत आहे। या सामन्याच्या खेळपट्टीच्या तयारीसाठी BCCI तर्फे त्रयस्थ खेळपट्टी तज्ञ पिच क्युरेटर अभिजित पिंपरोडे हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। या निमित्ताने नाशिकमधील रणजी ट्रॉफीच्या सामन्याच्या इतिहासावर थोडक्यात एक नजर टाकायला हरकत नाही। नाशिक येथे बापू नाडकर्णींच्या नेतृत्वाखाली 1957 साली पहिला रणजी सामना खेळवण्यात आला होता। त्यानंतर 1982 पर्यंत अजून 4 सामने झाले। हे सर्व 5ही सामने पोलीस परेड ग्राउंडवर झाले होते। 1974च्या मॅटिंगच्या खेळपट्टीवर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राचा जलदगती गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांच्या गोलंदाजीवर महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर जायबंदी झाले। त्यामुळे त्यानंतरच्या कसोटीतील व पुढील जवळपास 4 वर्ष त्यांची नेतृत्वाची संधी हुकली व नाशिकला रणजी सामन्याचे आयोजन मिळणंही बंद झालं। त्यानंतर तब्बल 23 वर्षाच्या खडानंतर धनपाल विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लबवर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने तयार केलेल्या हिरवळीच्या खेळपट्टीवर रणजी ट्रॉफीच्या सामन्याचं आयोजन मिळवलं। या डिसेंबर 2005च्या महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू सामन्यानंतर मात्र NDCA ने मागे वळून पाहिलं नाही व डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 10 सामन्यांच्या नियोजनाचा धडाका लावला। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान
गोल्फ क्लब नाशिक येथे झालेले ते 10 सामने पुढील प्रमाणे. पहिला सामना 17 ते 20 डिसेंबर 2005 तामिळनाडू. महाराष्ट्र 9 गडी राखून विजयी. दुसरा सामना 2 ते 5 जानेवारी 2007 गुजरात. अनिर्णित महाराष्ट्र पहिल्या डावात आघाडीने विजयी. तिसरा सामना 10 ते 13 जानेवारी 2007 मुंबई. 154 धावा व 1 डावाने मुंबई विजयी. चौथा सामना 3 ते 6 नोव्हेंबर 2008 तामिळनाडू. अनिर्णित तामिळनाडू पहिल्या डावात आघाडीने विजयी. पाचवा सामना 10 ते 13 नोव्हेंबर 2008 आंध्र. अनिर्णित महाराष्ट्र पहिल्या डावात आघाडीने विजयी. सहावा सामना 10 ते 13 नोव्हेंबर 2010 विदर्भ. महाराष्ट्र 10 गडी राखून विजयी. सातवा सामना 15 ते 18 डिसेंबर 2010 राजस्थान. अनिर्णित राजस्थान पहिल्या डावात आघाडीने विजयी. आठवा सामना 17 ते 20 नोव्हेंबर 2011 झारखंड. महाराष्ट्र 9 गडी राखून विजयी. नववा सामना 7 ते 10 डिसेंबर 2016 उत्तर प्रदेश. अनिर्णित उत्तर प्रदेश पहिल्या डावात आघाडीने विजयी. 10वा सामना 14 ते 17 डिसेंबर 2018 सौराष्ट्र. 5 गडी राखून विजयी. या दरम्यान अलीकडच्या काळात अनेक दिग्गज खेळाडू नाशिकला आपल्या कौशल्याची उच्च दर्जाच्या खेळाची चुणूक टाकून गेले. रोहित शर्मा असो वा मुरली विजय या दोघांनाही भारतीय संघातील समावेशाची खुश खबर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सामना खेळत असतानाच मिळाली. महाराष्ट्राच्या ऋषिकेश कानिटकर पासून सौराष्ट्राच्या जयदेव उनाडकट पर्यंत अजून काही नामवंत खेळाडूंची नावे सांगायची झाल्यास दिनेश कार्तिक, मुनाफ पटेल, बालाजी आकाश चोप्रा, कुलदीप यादव, निलेश कुलकर्णी, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद, उमेश यादव, इरफान पठाण, एस श्रीराम, सुरेश रैना, अजित आगरकर आणि अर्थातच सर्व महाराष्ट्राचा लाडका केदार जाधव. तरी सर्वच क्रिकेट रसिक या रणजी ट्रॉफी सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्युरो रिपोर्ट नाशिक.